हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वप्रथम मी हेमा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझं यूट्यूब चॅनल तर तुम्ही पाहिलाच असाल. मी त्याच्यावरती रांगोळी मॅटचे असे नवीन नवीन डिझाईन्स मी त्याच्यावरती टाकत असते. तुमच्या कमेंटनुसार मी त्यांची काही कमेंटनुसार मी ते व्हिडिओ बनवत असते. काही ताईंचे पण अशी कमेंट आली होती की ताई आपण प्रोडक्ट विकतेवेळी त्याचा रेट कसा ठरवायचा, ते कितीला विकायचं, कसं विकायचं, ते सर्व माहिती मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परत एका ताईंची अजून कमेंट आली होती की ताई बिझनेस चालू करायसाठी किती खर्च येईल किंवा स्टार्टिंगला किती खर्च लागेल आपल्याला, त्यासाठी साहित्य काय लागेल, कसं काय नाही, कुठे घ्यायचं, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा, कारण व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण मी तुम्हाला याच्यामध्ये डिटेलमध्ये सर्व माहिती आज तुम्हाला मी देणार आहे. कारण तुम्हाला त्यांची सर्वांचे कमेंटच तसे आहेत की त्यावरती मला सर्वांच्या कमेंटची मी रिप्लाय तर देत आहे, तरी पण मी हा व्हिडिओ स्पेशल काही ताईंसाठी बनवत आहे की रेट कसा ठरवायचा, त्याला कसे आपण प्रोडक्ट विकायचं, कसे काय सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तरी व्हिडिओ तुम्ही प्लीज शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा आणि व्हिडिओला एक लाईक करत चला तुम्ही प्लीज. तर आज आपण सर्वात आधी पाहणार आहोत की रेट कसा ठरवायचा. रेट ठरवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी आपण सामान आपल्याला जो लागतो रेक्झिन, परत ग्लूगनसाठी लागणारे ग्लू स्टिक, परत या सर्व आपल्याला जे सामान लागतं त्याची आपल्याला अर्धी किंमत काढायची असते. आपल्याला त्याचा किती वापर झालेला आहे ते वापर आपण आणतेवेळी कोणतंही सामान घेतेवेळी आधी आपण ते एका वहीमध्ये आधी सर्व लिहून ठेवायचं की आपण आज सामान 500 रुपयाचं आणलेलं आहे. ते 500 रुपये आपण त्या वहीमध्ये लिहून ठेवायचं, काय सामान आणलेलं आहे आणि ते कितीचं आहे आणि आपण त्याच्यामध्ये किती प्रोडक्ट तयार केलेलो आहोत, किती प्रोडक्टनुसार आपण ते किती आपल्याला पडणार आहे. आपण जर 500 रुपयाचं प्रोडक्ट आणलेले असतील तर 500 रुपयेमध्ये आपण किती पीस बनवलेले आहे ते आधी आपण पाहायचं आहे. त्या 500 रुपयेमध्ये आपल्याला कितीपर्यंत ते आपण रेट देऊ शकतो ते पण आपण तुम्ही पाहून ते आपल्याला प्रोडक्ट विकायचे असतात. जसं की आता मी तुम्हाला एक ते उदाहरण देते. जसे की आता हे ओमची डिझाईन आहे. समोरचा कॅमेरा चालू असेल, तुम्हाला हे ओम उलटं दिसत असेल, कसं दिसत असेल माहीत नाही, पण हे सरळ आहे. हे ओमची डिझाईन आहे. याला पाहू शकतात. आता हे आपण रेक्झिन जर आपण 180 रुपये मीटरचं वगैरे आणलं असेल तर त्याच्यातलं आपल्याला किती रेक्झिन लागलेलं आहे, किती आपण यूज केलेलं आहे, की प्रत्येक वेळेला आपल्याला किलोची किंवा 2 किलोची असे जे मशीन असतात ते आपल्याला मशीन नसलं आपल्याकडे तरी चालेल, मशीन नसता पण आपण ते रेट काढू शकतो. की असं नाही की आपल्याला ते पण घेतलं पाहिजे, ते मशीन लागेलच आपल्याला वजन करण्यासाठी, वजन काटा वगैरे लागेलच आपल्याला, तसं काही नाही. वजन काटा नसतानाही तुम्हाला मी इथे व्हिडिओ दाखवत आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा तुम्ही. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला अंतिम प्रोडक्ट फक्त आपल्याला एका बुकमध्ये लिहून ठेवायचं. आपण आज एवढं सामान आणलेलं आहे, या उन्हाळ्यासाठी लागलेलं आहे ते आपण लिहून ठेवायचं आणि त्याच्यावरती आपण किती प्रोडक्ट बनवू शकतो, तर त्यांची किती आपल्याला कस्टमरची आपल्याला ऑर्डर आलेली आहे त्यामध्ये आपण किती आपण बनवू शकतो, काय नाही, सर्व आधी आपले हे काढून घ्यायचं. म्हणजे आपल्याला किती सामान लागलेलं आहे, किती खर्च आलेला आहे ते सर्व आपण आधी काढून घ्यायचं. त्यानंतरच आपल्याला हे विकायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे डिझाईन आहे. या डिझाईनला आपल्याला अशा प्रकारे मी ट्रान्सपरंट शीट यूज केलेलं आहे. ट्रान्सपरंट रेक्झिन म्हणतात याला. हे पण तुम्ही बेससाठी यूज करू शकतात. हे रेक्झिन तुम्ही ऑनलाईनही परचेस करू शकतात. याची लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण याची लिंक मी देत आहे, तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकतात. खूप छान आहे. गोळामोळा केला तरी जशाला तसं राहील, हे काहीच होणार नाही, ह्याला फाटणार नाही, काहीच होणार नाही. त्यामुळे हे पण रेक्झिन तुम्ही यूज करू शकतात. कारण जर अशा प्रकारचे रेक्झिन तुम्ही घ्यायला गेलात मार्केटमध्ये तर हे खूप महाग भेटतात तुम्हाला. 180च्या वरतीच हे मीटर काहीतरी भेटतात. पण असे रेक्झिन तुम्हाला जर भेटतही नसतील किंवा भेटले तरी खूप महाग पडतात. त्यामुळे आणि कस्टमरकडून आपल्याला एवढे महाग तरी प्रोडक्टचे पैसे आपल्याला भेटणार नाहीत, ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही नवीन जर बिझनेस करत असाल तर त्यासाठी मी बेस्ट ऑप्शन सांगेल की तुम्ही अशा प्रकारचं ट्रान्सपरंट रेक्झिन यूज करू शकतात. हे जवळपास तुम्हाला 250 ते 300च्या आसपास 5 मीटर येणार आहे. 5 मीटरमध्ये भरपूर असतं, ते तुम्ही घेऊ शकतात. परत अशा प्रकारे आपल्याला उलन तरी माहिती आहे. उलन आपल्याला तुमच्या एरिया वाईज माझ्याकडे 400 भेटतं, तुमच्या एरिया वाईज तुम्हाला किती भेटतं माहीत नाही, पण 450च्या आतमध्येच तुम्हाला उलन ते भेटणार आहे. ते आपल्याला जवळपास हे उलन आपल्याला 80 ते 100 रुपयेचं लागलेलं आहे याला उलन. आणि हे रेक्झिन अशा प्रकारे जर आपल्याला 300 रुपयामध्ये 5 मीटर भेटत असेल तर पहा तुम्हाला किती लागेल. पण आपण रेक्झिनचं धरूयात एक 50 रुपये आणि याचे एक 100 रुपये. आणि आपल्याला स्टिक याला लागलेले आहेत 3 स्टिक लागलेले आहेत. त्यामुळे याचे आपण जवळपास आपण याला घेऊ शकतो कमीत कमी एक 200 ते 250 रुपये, 200 रुपयेपर्यंत सहज विकू शकतो आपण हे. कारण
स्टार्टिंगला आपलं कस्टमर महत्त्वाचं असतं, त्यामुळे तुम्ही कस्टमरकडून थोडे पैसे जास्त सांगितलात किंवा ते कस्टमर तुम्ही पैसे महाग सांगतात त्यामुळे तुमच्याकडे परवडणार नाही असं म्हणत असेल तर कस्टमर नका जाऊ देऊ. तुम्ही कस्टमरला महत्त्व द्या. तुमचे प्रोडक्ट थोडे काय मेहनत आपली गेलं तर गेलं, कारण मेहनतीचे आपण काय 50-100 जे लावत असतो किंवा ते आपल्याला ही ग्लूस्टिक जे वापरण्यासाठी येत असतं ते लाईट बिल महत्त्वाचे असते, कारण हे काम लाईटीशिवाय होत नाही. ते पण थोडंसं येतं, पण काही बिझनेस करायचा म्हटलं की थोडंसं खालीवर करावे लागतात आपल्याला, हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे काही प्रोडक्ट विकतेवेळी तुम्हाला पहिल्या सुरू फायदा बघायचा नसतो. फायदा नाही बघितला तरी चालेल, तुम्ही हे सहज पद्धतीने विकू शकतात. अशा प्रकारे हे तुम्ही विकून द्या. 200 रुपयेपर्यंत सहज हे तुम्ही, त्याने जर 150 रुपयाला मागितला तर सहज तुम्ही डिझाईन 150पर्यंत देऊन टाका. तुमचा फक्त याच्यातला लागलेला खर्च जरी निघाला तरी खूप आहे. यासाठी आपल्याला 150 रुपये तर सहज लागतात. त्यामुळे 150 रुपये जरी निघाले तरी खूप आहे. तुम्ही 150 रुपयेपर्यंत सहज विकू शकतात असे डिझाईन्स. किंवा असे काही आसन आहेत बसण्या, छोटे मोठे रांगोळ्या किंवा समय ठेवण्यासाठी किंवा पूजेचं ताट वगैरे ठेवण्यासाठी, कशासाठी पण अशा रांगोळ्या तुम्ही छोट्या मोठ्या यूज करू शकतात. हे पण डिझाईन खूप छान आहेत. ह्या पण तुम्ही सहज 200 ते 150पर्यंत विकू शकतात. स्टार्टिंगला तुम्ही फायदा नका बघू. तुमचं फक्त बिझनेस कसं स्टार्ट होणार आहे, बिझनेसला कसं आपण पुढे वाढवू शकतो याच्याकडे आधी लक्ष द्या. त्यानंतर काही डिझाईन्स आहेत इथे, जसं की आपण हे कमळ पण बनवलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला कमळची पण डिझाईन आहे. हे कमळ तुम्ही एक पीस 50 रुपयाला वगैरे विकू शकतात. इथे स्टार्टिंगला इथे 4 कमळ मी केलेले होते. 4 कमळपैकी एका त्यांनी 5 कमळाची ऑर्डर होती. 4-4चे असे मी 4 एक पीस करून ठेवलेले होते. त्यामध्ये काही गेलेले आहेत. त्यामध्ये 5 कमळ पण काहींनी मागवले होते, त्यामुळे ते 1 कमळ दिलेलं आहे जास्त. 4 पीसचा एक 200 रुपयाला सेट तुम्ही विकू शकतात. अशा प्रकारे हे कमळचे वगैरे, याला आपण समईच्या वगैरे बाजूने आपण डेकोरेशन करून ठेवू शकतो. कोणत्याही सणासुदीला काही पण आपण याचं आपण मागे वगैरे गणपतीला वगैरे भिंतीला स्टिक वगैरे करण्यासाठी ते पण असे जागी जागी आपण लावून देऊ शकतो. हे पण खूप छान डिझाईन असतात. हे तुम्ही 200पर्यंत सहज विकू शकता. त्याचे रेट तुम्ही. त्यानंतर तुमची कमेंट होती की ताई आपण बिझनेस स्टार्ट करण्यासाठी आपण स्टार्टिंगला किती पैसे गुंतवायचे किंवा किती खर्च येईल, किती लागेल आपल्याला, याचे पण काही कमेंट आलेले होते. तर आपण तेही सांगू इथे सांगणार आहोत आज. जसं की आपण आता स्टार्टिंगला आपल्याला हा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी काही जास्त खर्च लागणार नाही. तुम्हाला हा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी खूपच इझी मार्ग सांगणार आहे. येथे तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही फक्त 1000 रुपयेपासून हा बिझनेस स्टार्ट करणार आहोत आपण. 1000 रुपयेमध्ये कसा बिझनेस स्टार्ट करायचा, काय नाही, सर्व माहिती मी या ठिकाणी सांगणार आहे. 1000 रुपयेसाठी सर्वात आधी आपल्याला महत्त्वाचं आहे हा उलन. ह्या उलनमध्ये तुम्ही अशा प्रकारचे काही कलर्स घेऊ शकतात. 1 किलोमध्ये तुम्ही 5-6 कलर परचेस करू शकतात 1 किलोमध्ये. आणि तुम्हाला सध्या बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला 7 ते 8 कलर खूप झालेले असतात. त्यामुळे 1.5 किलो उलन हे तुम्हाला 400 रुपयाला किलो पडलेलं आहे हा उलन. तर तुम्ही 1 ते 600 रुपयेचं जरी उलन घेतलात तुम्ही 600 रुपयेचं, त्याच्यामध्ये तुम्हाला 7-8 कलर सहज येऊन जाऊ शकतात. 7-8 कलर किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण येऊ शकतात. तुमचे बंडल कसं आहे काय नाही त्याच्यावर डिपेंड असतं. ते बंडल थोडेसे गोळामोळा झालेले असतात, त्याला आपण अशा पद्धतीने बॉल करून घ्यायचं आहे. कोणतं लाकूड किंवा कशाला पण तुम्ही पेनला वगैरे राऊंड करून ठेवू शकतात. हे पण तसे वगैरे पेन वगैरे किंवा लाकूड तसे भेटत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने गोल करून ठेवू शकतात. हे गोल कसे करायचे तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत प्लीज बघा. हे पहा, अशा प्रकारे आपण जे उलन बंडल आलेले असतात असे गोळामोळा केलेले, त्याला आपण एक गाठ काढून घ्यायचं. आधी गाठ काढून घेतल्यानंतर पायाला गुंडाळून घ्यायचं चांगलं. मग त्यानंतर आपल्याला हे 3 ते 4 बोटाच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने गोळा करायचे आहेत. हे पाहू शकतात. ह्या अशा पद्धतीने 3 ते 4 वेळा आपण असे गोल केले घेतलेले आहोत. त्यानंतर हे असं पकडायचं आहे. त्यानंतर हे असं वरतून गोळा करायचं आहे. हे पाहू शकता, मी शेवटपर्यंत दाखवत आहे कसं आहे. ह्या अशा पद्धतीने 4-5 असे पण राऊंड करून घेतलेले आहोत आपण. त्याला परत आपण अशा पद्धतीनं फोल्ड करणार आहोत त्याला गोल. त्यानंतर ह्याच्यावरून गोल करायचं. अशा पद्धतीने फिरवत आपल्याला राऊंड गोल करून घ्यायचं आहे. हे पहा, अशी गोल थोडं सगळीकडून आपल्याला फिरवत अशा पद्धतीनं 4-4 वेळा सगळीकडे गोल करत आपला हा मोठा बॉल होऊन जाईल इथे. हे बघू शकतात. मी तुम्हाला गोल करायची ही पद्धत या ठिकाणी सांगत आहे. जर कोणाला शून्यातून नॉलेज असेल या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बिझनेस करायचा आहे, त्यांच्यासाठी मी सर्व टिप्स या ठिकाणी सांगत आहे. काही ताईंना माहीत असेल बॉल कसा करायचा काय नाही, पण तरी मी काही ताईंना माहीत नसतं, त्यामुळे मी त्यांच्यासाठी हे व्हिडिओ खूप डिटेलमध्ये सांगत आहे. ह्या अशा पद्धतीने तुम्ही बॉल अशा पद्धतीनेच गोळा करत आपल्याला मोठा बॉल करून घ्यायचा आहे स्टार्टअप. त्यानंतर असे बॉल आपले होतात ते.
आता बॉल कशी करायचे हे तर तुम्ही पाहिलंच आहात. त्यानंतर आपल्याला लागणार आहे येथे अशा प्रकारची ग्लूगन. याला ग्लूगन म्हणतात. ही ग्लूगन तुम्ही 20 वॅटपासून सुरुवात असते याची. 20 वॅट, 40 वॅट, 60 वॅट, 100 वॅट, किती पण वॅटची असतात यामध्ये. पण तुम्ही जर स्टार्टिंगला तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्ही 20 वॅटची घेतला तरी चालेल. 20 वॅट आणि 100 वॅट यामध्ये फरक काय आहे? खूप जणांचे कमेंट होते की 20 वॅट घ्यायची की 100 वॅट घ्यायची, नेमकं काय घ्यायचं, कोणती घ्यायचं हे माहीत नाही आहे. तर तुम्ही स्टार्टिंगला 20 वॅटची घेतला तरी चालेल. माझ्याकडे 20 वॅटचीच गन आहे. 20 वॅटपासूनच मी एवढे प्रोडक्ट बनवलेले आहेत आणि बिझनेस पण करते. काही ताईंना भरपूर सेलिंग केलेलं आहे मी. ह्या गनवरतीच मी केलेला आहे. गनचा फायदा काय असतो? फक्त 20 वॅट आणि 40 वॅट या गनमध्ये फरक काय असतो किंवा 100 वॅट या गनमध्ये फरक काय असतो? तर 100 वॅटची गन ही मोठी असते आणि त्याला स्टिक हे बघा, हे 7 नंबरच्या स्टिक आहेत. ह्यावाल्या 7 नंबरच्या स्टिक आहेत आणि 100 वॅटसाठी किंवा 60 वॅटसाठी मोठ्या स्टिक लागतात, जे की 11 mm यूज असतात. दोन प्रकारे असतात, 7 mm आणि 11 mm असे 2 स्टिक असतात. जसं की आता मी इथे 7 mmच्या स्टिक आहे. ते 7 mmच्या स्टिक आणि 11 mmच्या स्टिक यामध्ये फरक काय असतो? फक्त फरक एवढाच असतो की 7 mm हे जास्त स्टिक लागतात. जसं की आता आपल्याला 11 mmचे जर आपल्याला 2 लागत असतील, 7 mmच्या जर 2 लागत असेल तर 11 mmची एकच स्टिक लागते आपल्याला. फरक एवढाच असतो की ह्या स्टिक लवकर संपतात आणि त्या स्टिकला थोडंसं वेळ लागतो संपायला, कारण ते जाड असतात आणि मोठ्या असतात. पण ह्या पण मोठ्या असतात पण याची रुंदी जरा कमी असते, एवढाच फरक असतो. लांबी पण खूप असते, हे पाहू शकता तुम्ही त्या ठिकाणी. हे पहा, इथून थोडासा अजून एवढं जास्त आहे इथे आपल्याला स्पेस. या पण लांब असतात, फक्त याची रुंदी थोडीशी आपल्याला कमी असते, एवढाच फरक असतो 100 वॅट 7 mm आणि 11 mm मध्ये. त्यामुळे तुम्ही स्टार्टिंगला बिझनेस करत असाल तर मी बेस्ट तुम्हाला सांगेल आयडिया की तुम्ही 20 वॅटचीच गन घ्या. याची ऑनलाईन तुम्हाला छान भेटेल तुम्हाला ही गन, कारण ही जर ऑनलाईन तुम्ही घ्यायला गेलात तर 250-300च्या आतमध्येच तुम्हाला परत याच्यासोबत 50 स्टिक येतात सोबतच तुम्हाला. त्यामुळे जर दुकानात तुम्ही परचेस करायला गेलात तर तुम्हाला जवळपास 150 रुपये ते 180च्या आसपास ही 20 वॅटची गन भेटेल तुम्हाला दुकानामध्ये. तर हे घेतल्यानंतर तुम्हाला असे 50 स्टिक वगैरे काही घ्यायचं असेल तुम्हाला याच्यासोबत तर 50 स्टिकचे वेगळे चार्जेस लागतात. तर 50 स्टिक तुम्हाला जर दुकानात शॉपमध्ये घ्यायला गेलात तर 300 रुपयाला 50 पडतील स्टिक तुम्हाला. मग ते तशा पद्धतीने तुम्हाला कितीचा फायदा झाला बघा ना तुम्हीच. हे 300 रुपयाच्या 50 स्टिक झाल्या आणि हे गन आपल्याला तुम्हाला 150 रुपयाला जरी भेटल्या तर जवळपास तुमचे 200 ते 450, 500 ते 450 रुपये इथे चाललेले आहेत. त्यापेक्षा तुम्ही ऑनलाईन घ्या, तुम्हाला 250 ते 300मध्ये तुम्हाला 50 स्टिक येतात आणि अशा प्रकारची 20 वॅटची गन येते. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन छान पद्धतीने भेटून जाईल. तुम्ही शॉपमधून घ्या, पण गन ही मात्र तुम्ही ऑनलाईनच घ्या. याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, ते तुम्ही नक्की ऑर्डर करा, कारण ती छान आहे गन. मी ही ऑनलाईनच घेतलेली गन आहे, आतापर्यंत मी हेच यूज करत आहे. त्या व्यतिरिक्त मी दुसरी गन कोणती वापरत नाही. येथे तुम्ही व्हिडिओ जर माझे पाहतच असाल तर प्रत्येक व्हिडिओमध्ये हीच गन मी यूज केलेली आहे. त्यानंतर अशा पद्धतीने स्टिक म्हणजे संपल्या होत्या, ते फक्त मी ऑनलाईन नाही घेतलं. ऑनलाईनच छान भेटतात हे पण मी दुकानात मला अर्जंटमध्ये हवी होती, कारण 4-5 ऑर्डर होत्या. त्यामुळे मी दुकानातूनच परचेस केले. मला दुकानातून 300 रुपयाला 50 स्टिक भेटल्या, म्हणजे जवळपास तुम्ही 6 रुपयाला एक स्टिक भेटली मला ही. जर एक स्टिक घ्यायला गेलं तर 10 रुपयाला एक भेटते, पण इथे मला 6 रुपयाला एक स्टिक 50 घेतल्यामुळे 6 रुपयाला एक पडली. जर मी ऑनलाईन घेतले असते तर मला 200च्या आसपास हे 50 पीस भेटल्या असत्या. पण ऑनलाईन जरा त्याची डिलिव्हरी लेट असल्यामुळे त्यामुळे मी शॉपमध्येच घेतले आहे 50 स्टिक. अजून ऑर्डर केलेले आहेत मी स्टिक 50चे, ते म्हणजे ऑनलाईनच ऑर्डर केलेले आहेत. जे लोक कधी काय येत नाहीत पण मला लागतात म्हणून ते मी ऑनलाईनच ऑर्डर करून ठेवलेले आहे ते. त्यानंतर आपल्याला लागणार आहे रेक्झिन. रेक्झिन तुम्ही हे पहा ऑनलाईन अशा पद्धतीचे येऊन जाईल तुम्हाला. हे पाहू शकतात ऑनलाईन ट्रान्सपरंट रेक्झिन म्हणतात. हे तुम्हाला मी आत्ताच सांगितलेलं आहे की 250 ते 300मध्ये तुम्हाला 5 मीटर येतात हे रेक्झिन आणि खूप सॉफ्ट आणि मुलायम असतात. हे काहीच होत नाही याला, जसेच तसे होतात ते नंतर केल्यानंतर. हे रेक्झिन पण खूप छान आहे. अशा पद्धतीने ट्रान्सपरंट रेक्झिन म्हणतात. हे पण खूप छान आहे, हे तुम्ही यूज करू शकतात. किंवा तुम्हाला जर तुमच्याकडे भेटतच असेल तर अशा पद्धतीचे पण रेक्झिन तुम्ही यूज करू शकतात. हा पण खूप छान आहे. जर तुम्हाला जास्त घेत असाल क्वांटिटीमध्ये तर तुम्हाला कमीमध्ये भेटून जाईल. जर तुम्ही बिझनेस स्टार्ट करत असाल तर तुम्हाला 1000 रुपयेपर्यंत हे सर्व प्रोडक्ट भेटून जाऊ शकतात. जसं की मी सांगितल्याप्रमाणे हे ट्रान्सपरंट रेक्झिन आणि हे अशा प्रकारचे ग्लू गन आणि असे काही वुलनचे कलर आणि
त्यामध्ये स्टिक भेटून जातात. हे 1000 रुपयेपर्यंत तुम्हाला हे सर्व प्रोडक्ट भेटू शकतात. जर तुम्हाला हवे असेल तर मी ह्याची किट पण तुम्हाला तयार करून देऊ शकते, पण जास्त ह्याची कमेंट आल्या तरच मी ही किट तयार करणार आहे. कारण 1-2साठी मला हे किट तयार करणं पॉसिबल होऊ शकत नाही. त्यामुळे मी अशा पद्धतीची किट, जर जास्त ताईंच्या कमेंट आल्या की ताई प्लीज आम्हाला पण अशा पद्धतीची किट अवेलेबल करून द्या, तर त्यांच्यासाठी पण मी नक्की अशा पद्धतीची किट तयार करून देऊ शकते. तुम्ही एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की ताई मला किट हवी आहे, तर मी नक्की ट्राय करेन की तुमच्यापर्यंत किट तयार करून अवेलेबल करण्यासाठी. पण आता तुम्ही पाहिलाच असाल रेट कसा ठरवायचा, परत बिझनेस कसा स्टार्ट करायचा. 1000 रुपयेपासून स्टार्टिंग आपण करू शकतो. त्या बिझनेससाठी जास्त काही खर्च लागत नाही. तुम्ही नक्की हा बिझनेस घरी बसल्या ट्राय करू शकतात. आता तुम्हाला वाटेल की ताई याच्यावरती तर खूप व्हिडिओ आहेत, परत आपण बिझनेसमध्ये कसं जाऊ शकतो, परत कसं काय स्टार्ट करणार. काहीच नाही, हा बिझनेस आत्ता आलेला आहे, हा खूप ट्रेंडमध्ये यायला अजून वेळ आहे. तुम्ही आत्ता देखील चालू केला तर तुम्ही खूप प्रॉफिटमध्ये पडचाल. तुम्ही बिझनेस 1000 रुपयेपासून फक्त घरी बसल्या स्टार्ट करू शकता. 1000 रुपये लॉस नाही, काही नाही, लॉस होणार नाही ह्याची गॅरंटी मी देते. कारण लॉस जरी झाला तर ते आपण प्रोडक्ट घरी पण यूज करू शकतो. सणासुदीला काही असलं वगैरे तर आपण ते घरी पण यूज करू शकतो. काहीच लॉस नसतो याचा. तुम्ही नक्की 1000 रुपयापासून किलोवर उलट आणि परत अशा प्रकारे ट्रान्सपरंट रेझिन आणि 20 वॅटची गन, मी त्यासाठी सांगते 20 वॅटची गन तुम्ही घेऊन ते बिझनेस स्टार्ट करू शकता. यासाठी जास्त काही लागत नाही, एवढ्याच वस्तू लागतात. आणि जे काय लागतं कातर, परत रबर, पेन्सिल, शॉर्पनर, हे तर तुम्हाला घरामध्ये सहजच भेटू शकतात. त्याची काही तेवढं जास्त नाही आहे. एवढे हे खूप 3 महत्त्वाच्या वस्तू आहेत यासाठी लागणाऱ्या. तुम्ही अशा त्याच्या आणून तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता. जर माझा व्हिडिओ हा आवडला असेल तर चॅनलला प्लीज लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हे बिझनेस टाकण्यासाठी 1000 रुपये गुंतवून बिझनेस स्टार्ट करण्यासाठी त्यांना फायदा होईल. प्लीज त्यांना शेअर करा. चला, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.